नमस्कार. आज आपण भावनांचं मानसशास्त्र पाहणार आहोत. भावना ह्या आपल्या मनामध्ये गेस्टसारख्या असतात. इमोशन्स आर लाईक व्हिजिटर्स. पाहुण्यांप्रमाणे असतात. ते येतात आणि जातात. काही काळ राहतात. आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक भावना अनुभवत असतो. कोणी मनाविरुद्ध बोललं तर राग येतो. कधी काही चॅलेंजिंग सिच्युएशन आली, जशी परीक्षा किंवा एखादं नवीन काम, तर ते होईल की नाही, वेळेवर होईल का नाही, याची चिंता असते. मनाप्रमाणे गोष्ट नाही घडली तर नाराजी असते. कोणी आपल्यापेक्षा जास्त प्रगती केली, ते पण कमी प्रयत्नामध्ये, तर जलशी निर्माण होते, द्वेष निर्माण होतो. भावना येतात, काही काळ राहतात, पण आपल्या डोक्यामध्ये जेव्हा स्वार होतात, तेव्हा आपण त्यांच्याप्रमाणे वागतो. राग आला तर रागाप्रमाणे राहतो. चिंता आली तर चिंतेमध्ये आपण जगत असतो. त्या क्षणामध्ये आपण व्यक्ती भावना होऊनच जगत असतो. भावनिक समतोल कधी कधी बिघडतो. जे कृत्य करायला नाही पाहिजे ते आपण करून बसतो. याला इमोशनल हायजॅक असे म्हणतात. आता इमोशनल हायजॅक का होतो? आपला भावनिक समतोल बिघडतो आणि आपल्याकडून जे कृत्य करायला न पाहिजे ते कृत्य का घडतं? तर नॅचरली भावना मेंदूमधील लिंबिक सिस्टीममधून निर्माण होतात आणि त्या फिल्टर होण्यासाठी प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये जातात. त्या फिल्टर होऊन काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे ठरवून मग आपल्या कृतीमध्ये ते उतरतात. पण इमोशनल हायजॅकमध्ये भावनांचा वेग एवढा जास्त असतो की क्षणामध्ये त्या लिंबिक सिस्टममध्ये तयार होतात आणि डायरेक्ट कृतीमध्ये उतरतात. याचा फायदा पण आहे. गाडी चालवताना अचानक समोर कोणी व्यक्ती आला तर आपण काही विचार न करता पटकन ब्रेक दाबतो. पण हे इमोशनल हायजॅक नेहमीच जर आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीही विचार न करता करत राहिलो तर बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून चुकीच्या घडू शकतात. त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये पश्चाताप पण करायची गरज पडते. त्यामुळे भावना येण्याचे काही फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. पण जी काही भावना येते ती अनुभवायला पाहिजेत. आपण होशमध्ये राहायला पाहिजेत. त्याची जाणीव ठेवायला पाहिजेत की कोणत्या भावनेमध्ये आता आपला क्षण जात आहे. भावना म्हणजे तुम्ही नाहीत. याला डिफरेन्शिएट करायला शिकायला पाहिजे. ह्या झाल्या नकारात्मक भावना. चिंता, राग, जलशी, नाराजी. हे झाले गेस्ट. हे झाले आपले पाहुणे. येतात आणि जातात, काही काळ थांबतात, राहतात. ठीक आहे, त्यांना दुर्लक्ष करायला न पाहिजेत. पण आपल्या घरातील लोक कोणते? तर प्रेम, लव, सॅटिस्फॅक्शन, समाधान, हॅपीनेस, आनंद, शांती, सायलेन्स, हे आपल्या घरातील लोक आहेत. यांच्यासोबत आपण नेहमी राहायला पाहिजेत. तर आपण जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो आणि शारीरिक आणि मानसिक व्याधीपासून दूर राहू शकतो. नमस्कार.